आई तुला कळतंय का तू काय बोलतेयस? त्याने साडी दिली आणि तू घेतलीस. इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा याआधी त्यांच्यात आणि तुझ्यात काय झालंय हे सगळं विसरली आहेस का तू? तू कसा काय विश्वास ठेवू शकतेस त्यांच्यावर? तू काय आमच्या अब्रूची लक्तर वेशीवर टांगायचं ठरवलंयस का ग? का पराचा कावळा करताय तुम्ही? तुम्हीच मोठ्याने बोलते, मी बोलतेय का? हे बघा, मी त्यांच्या मुलीची सासू आहे हे त्या विसरल्या नाही आहेत. त्यांच्या मुलीने कधी माझा मानपान केला नाही. तुम्हाला सगळ्यांना सगळं दिलं, कपडे दिले, दोन दोन शर्ट दिली तुम्हाला. मला एक तरी ड्रेस दिला नाही ना? अगं तर ह्यांनी दिले तुम्ही का नको घेऊ? आणि तसे पण या सगळ्यांचे कपडे बघा आणि माझे कपडे बघा. आयुष्यभर तेच ड्रेस घालते. इथे मी वावरायला लागले ना तेच ड्रेस घालून चुकून बाकून मला ना मोलकरीण समजती. दिवसभर पाहुण्यांचा राबता असतो, इथे ये जा असते. आता अधिराची सासू म्हणून माझी ओळख करून दिली तर माझा थाट नको का? बऱ्या कपड्यात नको का मी? बरोबर आहे ना? अगं तुला माहितीये ना काकू कशा आहेत. त्यांनी आजपर्यंत काय काय करून ठेवलंय, तरी तू त्यांच्या बोलण्याला बळी पडतेस. आई आपल्याला माहितीये ना एखाद्याच्या बाबतीत त्या कशा मॅनिप्युलेशन्स करू शकतात. तू नको ना त्यांच्या बोलण्याला बळी पडूस. मुळात तू इथं राहायचंच नाहीयेस. चल इथून ताबडतोब. मी नाही येणार. आई हे बघ, मी प्रामाणिकपणे सांगते तुला, तू असं इथे येऊन राहणं हे आम्हाला कोणालाही आवडलेलं नाहीये. मलाही आवडलं नाहीये. हाऊस नाहीये मला माझं हक्काचं घर सोडून इथे यायला. पण कारण कोण ठरलं? तू अधिराला दिलेला पाठिंबा. त्यामुळे मला माझं घर सोडून इथे यावं लागलं. बेघर झाले ना मी. कुठे जाणार? मग आसरा कुठे आहे? तिकडेच येणार ना मी. आणि ज्या घरामध्ये मला मान नाही त्या घरामध्ये मी पाऊल सुद्धा ठेवणार नाही. इथे बघा मला किती मान आहे, माझा किती थाट आहे. बघा बघा, तिच्या सासरच्यांनी माझा किती सन्मान केला. मला साडी दिली, मला खायला दिलं, मला दागिने दिले, मला केवढं दिलं. आयुष्यभर पैसा 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 करून ना जीव माझा मेटाकुटीस आला होता. पण आपल्या घरातल्यांनी एक कवडी देखील माझ्या हातावर ठेवली नाही. अगं बाई, मला मान्य आहे आणि मी पूर्वी सुद्धा हे कबूल केलेलं आहे की मी तुझ्या आशा आकांक्षा स्वप्न पूर्ण करू शकलो नाही. त्यासाठी हवं तर आता मी तुझे पाय धरून माफी मागतो. पण चल घरी चल. नाही येणार बोलले ना, नाही येणार. डोकं बिकं फिरलंय का काय तुझं? कळतंय का तुला काय बोलतेस? बाबा बघितलंस ना ही बाई कशी लाज आणते. दुसऱ्याच्या घरी बसून आयतं खाते. असह्य होत आहे या बाईचं वागणं. मला नंदू असह्य होत आहे. बाबा आई असं का वागत असतेस तू? तुला दिसत नाहीये का बाबांचा त्रास? ते चिडून गेले, किती त्रास होतोय त्यांना. तू घे ना त्यांना समजून. त्यांनी मला कधी समजून घेतलंय? मी त्यांना समजून घ्यायला माझ्यावर चिडण्याशिवाय दुसरं केलंच काय यांनी?